अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार सर्व प्रेमळ स्वामी भक्तांनो. सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. देव म्हणतो, मला माहीत आहे की तुम्ही व्यस्त आहात आणि तुम्हाला माझं हे पवित्र बोलणं ऐकण्याचा कंटाळा आला आहे. पण एक लक्षात ठेव, ज्यांनी तुला त्रास दिला आहे त्यांना शिक्षा द्यायला मी आलो आहे. बाळा, तुला वाटत असेल की हा खोटा ऑनलाईन आलेला संदेश आहे, पण बाळा, हे संदेश ऐकून अनेक भक्तांचे आयुष्य मार्गी लागलं आहे. बाळा, मी तुझं रडकं आयुष्य सुधरवायला या क्षणी तुझ्या आजूबाजूला आलेलो आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्ही आज हा व्हिडिओ प्ले केला आहे म्हणजे तुमचा देवावर पूर्ण विश्वास आहे. तर भक्तांनो, ज्यांचा देवावर विश्वासच नाही त्यांनी देवाची कितीही भक्ती केली, कितीही सेवा केली तरी देव त्यांना काहीही देत नाही, त्याचा काहीही उपयोग होत नाही. परंतु मनापासून सर्व गुणधर्माने देवावर जर सर्व काही सोपवून दिले तर मात्र तुम्हाला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. देव त्यांना न मागताच सर्व काही देत असतो. जर तुम्ही देवावर विश्वास ठेवून देवाकडे सर्व काही सोपवत आहात तर देवही नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करत असतो. तुमचं जीवन सत्कर्माला लावत असतो. पण भक्तांनो, तुमच्या मनात जर द्विधा परिस्थिती निर्माण होत असेल, जर तुमच्या मनात शंका येत असेल तर मात्र देवही तुमची साथ कधीच देत नाही. जेव्हा तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवता तेव्हा सर्व काही स्वामींवर सोपवा आणि तुमचे जे काही दैनंदिन काम आहे, जी तुमची दिनचर्या आहे, जे तुमचे कामं आहेत ते करत राहायचे आहे. आपण आपले कर्म करत राहायचे. बाकी सर्व काही देवाच्या हातामध्ये आहे. तुम्हाला काय द्यायचे आहे, किती द्यायचे आहे, कसे द्यायचे आहे आणि ते देण्याची योग्य वेळ कोणती आहे हे देवाला माहीत आहे. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. बाकी सर्व काही परमेश्वर पाहत आहे. त्याच्या दरबारात सर्व काही नियोजनबद्ध आहे. ही सृष्टी ते चालवत आहेत. आपलं सर्व काही त्यांच्या हातामध्ये आहे. तुमचा पण देवावर विश्वास असल्यास आत्ताच कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा शक्तिशाली संदेश लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असल्यास आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, देव हा नेहमीच त्यांच्या भक्तांवर अतुलनीय आशीर्वादांचा वर्षाव करत असतो. फक्त कशामुळे काय घडले हे आपल्याला समजायला हवे. कोणते कार्य देवाच्या आशीर्वादाने घडले आहे हे ओळखण्याची नजर प्रत्येक भक्ताकडे असली पाहिजे. आपल्या आयुष्यात असे कित्येक चमत्कार घडतात. खरं तर ते चमत्कार आपल्या देवानेच घडवून आणलेले असतात. जेव्हा आपला देव आपल्यासोबत असतो तेव्हा काळजी करण्याचे कारण नसते. स्वामी सांगतात की ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात. त्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही स्वतः त्याच्या मदतीला जात असतो. परंतु जो माणूस दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपतच नाहीत. त्यामुळे अडचणीत असलेल्याला मदत करायची की त्याला अजून अडचणीत आणायचे हे तू स्वतः ठरव. स्वामी म्हणतात की आमच्यावर निसंकोच विश्वास ठेवा. जिथे विश्वास आहे तिथे आम्ही स्वतः आहोत आणि जिथे आम्ही आहोत तिथे अशक्य असे काहीही नाही. श्री स्वामी समर्थ.
बाळा, आत्ता या कलियुगात सर्व स्वार्थी झाले आहेत. कुणालाही कुणाचे भले झालेले पाहवत नाही. परंतु बाळा, अशा लोकांचे सुद्धा कधीही भले होत नसते. जे पेरतो तेच उगवते. त्यामुळे जर तुला यशस्वी व्हायचं असेल तर नेहमी दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद तुझ्या मनात असली पाहिजे. या स्वार्थी दुनियेत तुला निस्वार्थपणे जगता आलं पाहिजे. आम्हाला माहीत आहे की हे अवघड आहे, पण बाळा, हे अशक्य तर नाही ना. बाळा, जर तू सरळ मार्गाने आणि प्रामाणिकपणे काम करून देखील जर तुझ्यासमोर संकटे येत असतील आणि तुझ्या मदतीला कोणीही येत नसेल तर भिवू नकोस, खचून जाऊ नकोस आणि तुझा विश्वास किंचितसा देखील ढळू देऊ नकोस. कारण तेव्हा कोणत्या रूपात येऊन आम्ही तुझी मदत करून जाऊ हे तुला देखील समजणार नाही. बाळा, तुझा आमच्यावर असलेला विश्वास हीच तुझी आमच्यावर असलेली सर्वात मोठी श्रद्धा आहे. बाळा, तुझ्यातलं आणि माझ्यातलं नातं हे विश्वासरूपी नाळेने जोडले गेलेले आहे. ही नाळ तू चिरंतर अशी जपून ठेव आणि आपल्यातलं हे नातं असंच कायम राहणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, नेहमी लक्षात ठेव, आयुष्याच्या वळणावर चढ उतार हे येतच राहतात आणि ते यायलाच हवे. परंतु ज्याला सन्मान प्राप्त झाल्यावर देखील गर्व होत नाही, अपमान झाला तरी तो क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी तो कधीच कठोर शब्द उच्चारत नाही, माझ्यासाठी तोच भक्त सर्वश्रेष्ठ आहे. आणि अशा भक्तांचा कार्यक्षम आम्ही स्वतः वाहत असतो. अरे, विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तेथून साथ देतो आम्ही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, अरे बाळा, तू कितीही मोठा झाला असशील तरी मात्र तुझ्या मनातील बालपण आणि तुझ्या अंतःकरणातील देवपण या दोन गोष्टी तू कायम जपत चल. या दोन गोष्टी कधीच तू संपू देऊ नकोस. या गोष्टी नेहमी जिवंत ठेव, कारण यामध्येच तुझ्या आयुष्याचे सार दडलेले आहे आणि ते ओळखण्याचा नक्कीच तू प्रयत्न कर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही पण स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल तर आत्ताच कमेंटमध्ये हो स्वामी आई, मी तुझा लाडका भक्त आहे असे टाईप करा. आणि हा आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच स्वामींच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.